शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा तालुका कृषी ऑफिसचं करायचं काय? तालुका कृषी ऑफिसचं करायचं काय? मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे, मिळालंच पाहिजे। तुम्ही सांगा काय झालं, तुम्ही सांगा काय झालं। शेतकऱ्यांचा मॉब गोंड्यामध्ये होता। आम्ही मला तिथून फोन आले, तिकडे आले आणि तुम्ही माझं आम्ही लाईव्ह लोकेशन कशाला बाबा आम्ही तुम्ही म्हणतात ना ऑफिसचा टायमिंग काय आहे? ऑफिसचा टाइम ते सांगा ना बघा। आता माझं कार्यक्षेत्र पूर्ण तालुका आहे। तुमचं आहे एकटेच मॅडम, बाकी कुणी असते कृषी करायला आम्हाला माहिती नाही। तुमची जबाबदारी आहे खाली कृषी आहेत का? ही पण जबाबदारी आहे ना। तुम्ही आहेत लोकेशनवर, आम्ही तुम्हाला फोन केला, पण आता निवेदन काय सांगा मला सांगा आता निवेदनच सांगा आपल्याकडे जेवढा स्टॉक आला किती आला स्टॉक, त्याप्रमाणे आम्ही वाटप केलेलं आहे। किती आला अंकात सांगा मॅडम, किती स्टॉक आला एक का? आणि तुम्ही परमिट किती दिलेत आणि स्टॉक किती आला? शेतकऱ्यांना किती आता शेतकरी हे पात्र आहेत? किती शेतकरी पात्र आहेत तालुक्यात? मला बोलू देत परमिट आपल्याला 983 क्विंटलचे आहे। तर आपल्याकडे स्टॉक आलेला आहे 354.25। जेवढा आला तेवढा वाटप आता परमिट किती दिलेत आपण? सगळेच दिलेले आहेत। आता ऍडमिट शेतकऱ्याचं काय करायला पाहिजे? शेतकरी मेल असतं त्यांना तीन दुकानदारांनी परमिट द्यायला पाहिजे। जेवढं परमिट आहे का तेवढं परमिट द्यायचं, असं करायला पाहिजे। अहो मारामारी मग आता काय होईल? मग किती दिवस रविवारी कसं काय वाटप तुम्ही दुकानदारला रविवारी केलं मॅडम रविवारी कसं काय दिलं त्या मला फक्त रविवारचं उत्तर मला फक्त रविवारचं उत्तर द्या। तुम्ही रविवारी मला सांगितलं शनिवार रविवार सुट्टी आम्हाला रविवारी कसा माल वाटला? दुकानदार रविवार माल वाटला म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये मेसेज आहे। वाटला तरी पैसे घेऊन दिले त्यांना तुम्ही शेतकऱ्यांकडे आले। मग आम्ही येत होतो ना रविवारी, आम्ही येत होतो ना आणि एकाच गावाला वाटला तुम्ही धर्मापूरला। आम्ही इथून गेल्यात एकाच गावाला तुम्ही माल वाटलाय। वाटलाय म्हणून बघा ना तिथे बघा धर्मापुरी आणि खाली बसा, उठू नका खाली। मॅडम मी सांगतो 900 क्विंटल माल आपल्या इथं भारताचे पंतप्रधान एका दिवसामध्ये एका माणसाला पूर्ण भारतातल्या शेतकऱ्याला 2,000 रुपये टाकतात। मग तुम्ही काय निवेदन लावू शकत नाही? आपल्या बीड मध्ये अंबलवाडी ऐका माझं, अंबलवाडी गावात वाटलंय, प्रत्येक गावात वाटलंय। पण परळी काही पाकिस्तान मध्ये का? परळीला तुम्ही जर 950 क्विंटल माल आलाय आणि 350 क्विंटल पाऊस होतो, परळीला पाकिस्तानने केलेलं नाही। मग आम्ही केलंय का? नाही आम्हाला सांगा, नाही प्रश्न ऐका। अंबाजोगाई किती अंतरावर आहे मला सांगा। धर्मापुरीला वाटलेलं नाही, तिथं जाऊन बघा की वसंतनगर ऐका ना, धर्मापूरच्या तालुक्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना मिळावं, धर्मापुरीला मिळावं, कसा विषय नाही। परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा, परळी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा, कृषी अधिकाऱ्यांचं करायचं काय? कार्यालयात बसू चला।